गेल्या काही दिवसात आयटी सेक्टर जोरदार आपटत आहे. 2.5 लाख कोटी रुपयांचं आयटी सेक्टरमध्ये नुकसान झालंय. यामागं एकच व्यक्ती, राहुल पाटील. हा राहुल पाटील नेमका कोण आहे? बेसिकली भारतीय माणूस अख्ख्या जगभरातल्या आयटी सेक्टरला क्रॅश करतो. नेमकं यानं असं केलं काय हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. राहुल पाटील नावाचा हा व्यक्ती एंट्रॉफिकमध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम करतो. 2025 पासून हा इथे कार्यरत आहे. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, ओरॅकल, स्ट्राईप यासारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम करून जो एक्सपिरियन्स आलाय, त्या एक्सपिरियन्सचा वापर याने या एंट्रॉफिक या कंपनीमध्ये केलेला आहे. त्याने एंट्रॉफिकमध्ये क्लाउड कोवर्क नावाची एक स्ट्रॅटेजी अप्लाय केलेली आहे. ही स्ट्रॅटेजी भारतीय आयटी सेक्टरलाच काय, तर न्यूयॉर्क पासून मुंबईपर्यंत प्रत्येक आयटी सेक्टर आणि प्रत्येक कंपनी तुम्हाला आपटताना दिसेल. यामागं खरं कारण काय? आयटी सेक्टर संपुष्टात आले का? ही एक कंपनी संपूर्ण आयटी सेक्टरला धोक्यात आणू शकते का? आणि आपली जी आयटी सेक्टरमध्ये गुंतवणूक आहे ती कितपत धोक्यामध्ये आहे हे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. जानेवारी ते फेब्रुवारी 2026च्या दरम्यान क्लाउड कोवर्क सोबतच 11 नवीन प्लगइन्स त्यांनी लॉन्च केलेले आहेत. हे प्लगइन्स खूप डेंजरस आहेत ओव्हरऑल इंडस्ट्रीसाठी. हे काय करतात हे मी एक्सप्लेन करतोय. दोन आहेत, एक तर लीगल प्लगइन आणि दुसरं आहे सास रिप्लेसमेंट. लीगल प्लगइन मध्ये काय होतं, तर ब्रॉडर लेवलला बरेच लीगल कॉन्ट्रॅक्ट असतात. ते व्यवस्थित वाचणं, त्याला इम्प्रूव्ह करणं, त्याला रिड्राफ्ट करणं, त्यामध्ये पोटेन्शियल चुका किंवा पुढे जाऊन पोटेन्शियल धोके हे समजावून घेणं आणि त्याला रिस्ट्रक्चर करणं खूप गरजेचं असतं. आणि यासाठी हजारो लोकांची टीम वेगवेगळ्या कंपन्यांना गरजेची असते. म्हणजे मल्टिपल कंपनी आहेत, मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्याच्या मॉडिफिकेशनसाठी शेकडो हजारो लोकांची गरज असते इंडस्ट्रीमध्ये. पण याची रिप्लेसमेंट एंट्रॉपिकनी आणलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लीगल फ्रेमवर्क काही असो, त्याच्यामधील चुका काढणं असेल, त्याला इम्प्रूव्ह करणं असेल, रिड्राफ्ट करणं असेल किंवा त्याला मॉडिफाय करणं असेल, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक काही सेकंदामध्ये यांचा सिस्टम करून देणार आहे. सास बेस मॉडेलमध्ये प्रचंड एम्प्लॉयची गरज असायची. खूप मोठ्या लोकांची गरज, जिथं सेल्स, मार्केटिंग, डेटा सेंटर्स, डेटा अपडेट करणं या सगळ्या गोष्टींसाठी सॉफ्टवेअर्स गरज असायची हजारो लोकांची. पण आता ही सिस्टम ऑटोमॅटिकली हजारो लोकांचं काम काही सेकंदामध्ये करणार आहे. त्यामुळे या हजारो लाखो लोकांची नोकरी धोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता या सगळ्याचा आयटी कंपन्यांशी आणि तेही भारतीय आयटी कंपन्यांशी काय संबंध? मेजरली भारतीय आयटी कंपन्या ज्या TCS, विप्रो किंवा HCL टेक या सगळ्या कंपन्या L1 आणि L2 बेसिसचे काम करत असतात किंवा L2 लेवलचे काम करत असतात. हे L1, L2 सपोर्ट्स काय प्रकार आहेत, तर यामध्ये डेटा एंट्री करणं, बेसिक कोडिंग करणं, डॉक्युमेंटेशन त्याचं व्हेरिफिकेशन करणं, कंप्लायन्स बघणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. यासाठी प्रचंड मोठा वर्कफोर्स लागतो आणि हा सगळा वर्कफोर्स भारतातून यूएसला प्रोव्हाइड केला जातो. पण एंट्रॉपिकचा क्लाउड हे सगळं काम काही सेकंदात करू शकतो. आणि हो, या हजार लोकांची गरज सुद्धा नाही. आणि याचमुळे भारतीय आयटी सेक्टर एका दिवसामध्ये 8% क्रॅश झालेलं पाहायला मिळतं. आता बघूयात काही असे डोळे उघडणारे आकडे जे तुम्हालाही थक्क करतील. भारतीय शेअर मार्केट याचे अनाउन्समेंट होताच आयटी सेक्टर एकाच दिवसांमध्ये 2 लाख कोटीचं मार्केट कॅप वाईप आउट करून गेलं. इन्फोसिस 8% तर TCS 6% क्रॅश झाला, जो आजपर्यंतचा वन ऑफ द बिगेस्ट क्रॅश होता. जेफ्रीज आणि मोतीलाल ओसवाल यांच्या रिपोर्टनुसार ओव्हरऑल आयटी कंपन्यांचा रेव्हेन्यू 9% 12% ड्रॉप होऊ शकतो. तर काही कंपन्यांचं म्हणणं आहे 25 ते 30% पण छोट्या मोठ्या कंपन्यांचे रेव्हेन्यू या AI मुळे ड्रॉप होऊ शकतात येत्या 4 वर्षांमध्ये. इकॉनॉमिक सर्व्हे 2025-26 मध्ये भारत सरकारने क्लिअरली सांगितलंय, जर आयटी कंपन्यांनी स्वतःला बदललं नाही तर त्यांचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं. तुम्ही कधी विचार केलाय, फक्त 4000 लोक 15 लाख पेक्षाही जास्त वर्कफोर्स असणाऱ्या कंपनीला अक्षरशः घाईला आणू शकतात. यालाच म्हटलं जातं इफिशियन्सी पॅराडॉक्स. यामुळे खूप जास्त एफिशियन्सी लावली जाते आणि 4000 लोक फक्त 15 लाख लोकांचं काम करू शकतात. सध्या भारताच्या जीडीपी मध्ये आयटी सेक्टरचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे आणि एकटा आयटी सेक्टर वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन किंवा सर्व्हिसेस एक्सपोर्ट करत असतो. त्यामुळे आपला जीडीपी सुद्धा चांगला परफॉर्म करतोय. महत्वाची गोष्ट, दिग्गज 4 आयटी कंपन्या 6.5 लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करतात. तर ओव्हरऑल इंडियन आयटी सेक्टर 300 अब्ज डॉलरचा रेव्हेन्यू जनरेट करतो. पण तुम्हाला माहिती आहे, एंट्रॉपिकने 2025 साली फक्त 9 अब्ज डॉलरचा बिझनेस केला होता. पण सध्या
त्याच्यामध्ये एवढे मोठे बदल झालेत, एवढ्या मोठ्या अनाउन्समेंट झालेत की आज या कंपनीचं व्हॅल्युएशन 29 लाख कोटी रुपये झालंय. हो, तुम्ही दिग्गज आयटी कंपन्या भारतातल्या जरी बघितलात तरी तुम्हाला 2, 5, 7 लाख कोटीपर्यंत दिसतील. पण एक एंट्रॉपिक सगळ्या भारतीय आयटी कंपन्या, दिग्गज कंपन्या म्हणतोय, यांना एकत्रित जरी केलं तरी सुद्धा फक्त 4,000 लोक काम करणारी ही छोटीशी कंपनी आता या सगळ्या दिग्गज कंपन्यांपेक्षा मोठी बनली आहे. पण याचा खरंच इम्पॅक्ट भारतीय कंपन्यांवर होतोय का? सर्वेनुसार TCS, इन्फोसिस, विप्रो यांनी गेल्या 9 महिन्यात एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून फक्त 17 नवीन कर्मचारी भरलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे याच्या आधी हे ॲव्हरेज 1 ते 1.5 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी देत होते. म्हणजेच आयटी कर्मचाऱ्यांची नोकरी संपुष्टात आलेली आहे. मग याचा अर्थ इन्फोसिस, TCS, विप्रो हे सगळे हातावर हात ठेवून हे सगळं बघत बसलेत का? 100% नाही. या कंपन्यांकडे प्रचंड कॅश रिझर्व्ह आहे. ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे टेक्नॉलॉजी, त्याचा डंका मार्केटमध्ये वाजत असतो. TCS सारख्या कंपन्यांकडे हजारो कोटी रुपयांचे कॅश रिझर्व्ह आपल्याला पाहायला मिळतात. मग कंपनी याचा वापर करून काय करू शकते? बेसिकली फॉर्च्यून 500 ज्या कंपन्या आहेत, ज्यामध्ये वॉलमार्ट असेल, सिटी बँक असेल, या सगळ्या बँकिंग आणि इन्शुरन्स कंपन्यांना आपल्या दिग्गज आयटी कंपन्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. पण या दिग्गज कंपन्या डायरेक्ट एंट्रॉपिक सारख्या नवीन स्टार्टअप्सवर विश्वास ठेवू शकत नाहीत, कारण 30 वर्षांची पार्टनरशिप त्यांची आपल्या भारतीय कंपन्यांसोबत आहे. त्यांच्यावर असलेला विश्वास, त्यांची टेक्नॉलॉजी आणि आजपर्यंतचा सपोर्ट, म्हणून हे एकमेकांसोबत एकत्रित काम करतायत. बरं, एवढंच नाही, 80% बँकिंग आणि इन्शुरन्स सिस्टम ही आजही कोबोल किंवा इतर जुन्या पद्धतींवर चालतात, ज्यावर आजही AI काम करत नाही. आणि या सिस्टम्सवर मेनली इंडियन आयटी इंजिनियर्सच काम करतात. आणि महत्वाची गोष्ट, याच 58 लाख इंजिनियर्सचा वापर करून या आयटी कंपनीज स्वतःचे AI मॉडेल सुद्धा बनवत आहेत. जसं इन्फोसिसनी टोपाज नावाचं एक AI रेडी ऍप बनवलेलं आहे आणि दे आर रेडी फॉर द AI. त्यांचं क्लिअर म्हणणं आहे की आम्ही सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये उतरलेलो आहोत आणि सायलेंटली कामही चालू केलेलं आहे. बेसिकली आयटी सेक्टरमध्ये एक सिंपल रेव्हेन्यू मॉडेल होतं. मॅनपॉवर सप्लाय करायची आणि प्रत्येक मॅनपॉवरच्या बदल्यात पैसे चार्ज करायचे. नंतर आवरली बेसिसवर चार्जेस करायला सुरुवात झाली. नंतर 1,000, 2,000 मोठे ग्रुप सप्लाय करायला सुरुवात झाली आणि एक कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी सुरुवात झाली. पण आता सध्या जरी AI मॉडेल 1,000 लोकांचं काम एकटा करत असेल तरी सुद्धा हे AI मॉडेल प्रोव्हाइड करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणूनच या आयटी कंपन्या आता 1,000 लोक सप्लाय नाही करणार, तर AI मॉडेल सप्लाय करणार. मग या 1,000 लोकांचं काम हार्डली 5 ते 10 लोक AI मॉडेलचा उपयोग करून सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतील आणि त्यामधून रेव्हेन्यू जनरेट करतील. माझ्या मताप्रमाणे प्रॉफिट मार्जिन कमी नाही होणार, तर प्रॉफिट मार्जिन्स वाढताना पाहायला मिळतील. जिथं 15, 20, 30 लाख लोकांना मॅनेज करायचं काम होतं, आता तेच काम हार्डली काही हजार लोकांमध्ये केलं जाईल. पण यामुळे महत्वाचं नुकसान हे आहे, नोकऱ्या जाणार, लोकांचं नुकसान होणार. रिटेल कस्टमर, रिटेल पर्सन, भारतीय व्यक्ती, भारतीय स्टुडंट अडचणीत येऊ शकतात. पण कंपन्या खूप जास्त अडचणीत येणार नाहीत असं माझं मत आहे. भलेही काम आधी 1 महिन्यात व्हायचं, ते आता काही मिनिटात होईल आणि त्याचमुळे प्रॉफिट मार्जिन्स वाढताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण मॅनपॉवर कॉस्ट आयटी सेक्टरमध्ये खूप कमी होणार आहे. उदाहरणार्थ, एखादा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी 30 मिनिटाचा कालावधी लागू शकतो. बॅक एंड प्रोसेस, त्याचे सिस्टम्स आणि या सगळ्यामुळे. पण आता तेच काम AI हार्डली 3 मिनिटामध्ये करू शकतो आणि यामुळे इफिशियन्सी वाढते आणि प्रॉफिट मार्जिन ग्रो होण्यामध्ये मदत होते. TCSचे के कृतिनिवासन म्हणतायत की आम्ही 5 लाख लोकांना AI साठी ट्रेन केलंय. AI हा लोकांची नोकरी घेणार नाही, पण ज्याला AI वापरता येतं तो इतर लोकांची नोकरी घेऊ शकतो. इन्फोसिसचे सलील परीख म्हणतात की आम्ही आता टोपाज आणि कोबाल्ट यासारखे ह्युमन प्लस एजंट मॉडेल स्वीकारले. हे मॉडेल मॅनपॉवर आणि कोडिंग सप्लाय नाही करत, तर हे AI एजंट्स किंवा AI मॉडेल इतरांना सेल करतात किंवा सप्लाय करतात. विप्रोनी $1 अब्ज AIच्या रिसर्चसाठी बाजूला काढून ठेवले, तर HCLनी चीप मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच सेमी कंडक्टर बनवण्यासाठी आणि AIला जी टेक्नॉलॉजी लागते किंवा जे हार्डवेअर्स लागतं ते मॅन्युफॅक्चरिंग करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आता येतो मूळ मुद्द्यावर. एंट्रॉपिकला घाबरून भारतीय कंपन्या घरी बसलेल्या नाहीत, तर त्यांनी नॉन लिनियर मॉडेलवर काम करायला ऑलरेडी सुरुवात केली आहे. जसं की TCSचं मशीन फर्स्ट किंवा इन्फोसिसचा टोपाज हा मानवी हस्तक्षेपाशिवाय ऑटोमॅटिकली काम पूर्ण करतोय. म्हणजेच AI बेस्ड मॉडेल ऑलरेडी बनलेले आहेत. ऍसेट लाईट पासून हे ऍसेट हेवी पर्यंत स्वतःला ट्रान्सफॉर्म करतायत. जसं की सेमी कंडक्टर तर स्वतः बनवता येतच, तसंच
TCS स्वतःचा डेटा सेंटर सुद्धा बनवतोय AI साठी. हो, 1 गिगावॅट कॅपॅसिटीचा ते स्वतःचा डेटा सेंटर बनवत आहेत. यामुळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज त्यांच्या स्वतःच्या बनतील, जसं की TCS बँक. जरी तुम्हाला वाटत असेल की जग AIच्या मदतीने चालेल, पण त्यासाठी गरज असते सॉफ्टवेअरची, आणि हेच सॉफ्टवेअर इंडियन कंपनीज बनवतात. आता भारतीय IT कंपन्या तुम्हाला 10, 20, 50, 100 लोकांचा सप्लाय नाही करणार, मॅनपॉवर सप्लाय करणारी एजन्सी नाही राहणार, तर AI मॉडेल सप्लाय करणारी एजन्सी बनेल. यालाच म्हणतात स्ट्रॅटेजिक पिव्हट. जसं आनंद महिंद्रांनी 555 कोटी रुपयांमध्ये 4,000 कोटी रुपयांची कंपनी परचेस केली. ही पार्टनरशिप कशी डन झाली? हे जॉईंट व्हेंचर नेमकं काय सांगतं? चीप रेटमध्ये मोठा प्लांट, मोठा बिझनेस कसा अक्वायर केला, याबद्दल मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकतो, जर तुम्ही कमेंट केलात महिंद्रा. इंटरेस्टिंग स्टोरी आहे, इंटरेस्टिंग स्टॉक आहे, जो मल्टीबॅगर बनत जातोय. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.